बाजूला तशी आम्ही फेडवडी हातात घेणार नाही. बघा घरचे कोण त्याच्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावर आपण आता त्याची अटकेची कारवाई करणार आहे. पंचनामा चालू आहे. फॉरेन्सिक टीम आपला काम करते. सध्या गुन्हा दाखल करीत आहोत. सध्या आपल्याला जे कायद्याची प्रक्रिया आहे ती FIR दाखल करून त्याला अटक करून आणि त्याच्याबरोबर त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करून त्याच्यामध्ये त्याचा PM होऊन ते व्यवस्थितरित्याने जर आपण केला म्हणून आपल्याकडे योग्य पुरावा गोळा होईल, म्हणून त्याला कठोर शिक्षा होईल. बरोबर आहे. त्यामध्ये पोलीस आणि जे कायद्याचं काम करणारे आहेत ते आपलं काम करतात. तुमच्या सहकार्याची गरज आहे. जिथे तुम्हाला कमतरता वाटत असेल तिथे तुम्ही स्वतःहून येऊन मला सांगू. आम्हाला काय पाहिजे? शिक्षा झालेली पाहिजे ना. ऐका साहेब, आमचे बारखंडी पोर आहेत. आम्ही रोज कष्ट करून खातो. आमच्या पोरांना जर आम्ही नाही कष्ट केलं तर पोरांना खायला काय घालणार सांगा बरं. जर आम्ही कामाला गेलो तर आमच्या पोरांकडे लक्ष द्यायला कोण आहे? आम्ही हिसाब पाठवतो शाळेमध्ये. त्या पुरी आजारी होती मग तिच्या बापांनी घरी ठेवली. त्याच्यानंतर ती मला गेले 9 वाजता 10, 11, 12 वाजता पोर लगेच गायब होती. कशी काय होती? म्हणजे आम्ही काम करायचं का नाही करायचं? खायचं तरी काय मग? बरोबर आहे साहेब. ऐका ना, आमचं असं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं ते करू, पण आमचं असं म्हणणं आहे आरोपीला कठोर शिक्षा झाली. तशी डेड बॉडी ताब्यात घेणार झालाच पाहिजे. तरी घ्या मला. मी काय म्हणतो, तुम्ही जे म्हणता बरोबर आहे, पण ते सगळं करण्यासाठी आम्हाला तपास तरी करावा लागणार आहे ना. तुम्हाला सहकार्य तपास करावा लागणार आहे. ते तपास काय करायचा? आता तुमच्याकडे आरोपी आहे, सगळं आहे, तुम्हाला तपास काय करायचा? अजून अजून काय तपास करायचा बाकी? काय तपास करायचा बाकी आहे? आपल्याला तर गुन्हा तर दाखल करावा लागणार आहे ना. गुन्हा दाखल करून आरोपीला कोर्टात पेश करावा लागणार आहे. ती प्रोसेस तर करावा लागणार आहे ना. त्यासाठी महिना तर नाही लागणार ना. महिना नाही लागणार एवढा सांगतो. त्याला 2 दिवसात शिक्षा झाली पाहिजे साहेब. 2च दिवसात शिक्षा झाली पाहिजे. कारण 4 वर्षाची दादा पोर ती मोठी नाही. साहेब हे सगळे कष्टकरी लोक आहेत. त्याचं काही कोणाला एवढं नॉलेज नाही किंवा काय नाही. त्यांच्या भावना तीव्र आहेत हे तुम्ही फक्त थोडंसं लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट ऐका 2 मिनिटं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पिंपळवंडी हे मोठं गाव आहे तालुक्यामधलं. इथलं पिंपळवंडीचं आउटपोस्ट गेले 8 ते 10 वर्ष बंद आहे. आणि आमचा सरळ इथं आरोप आहे का इथं कायदा व्यवस्थेचा अजिबात इथं सुव्यवस्था नाही. आमचा आरोप आहे स्वतः. बरोबर 8 ते 10 वर्ष आहे ना बघ सांगायचं आहे ना. 10 वर्ष बंद आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण सध्या आपण तुमचे जे आता इश्यूज आहे आता तुम्ही मला सांगताय, जसं जसं तुम्ही सांगता मी ऐकलंय त्याचं आपण समाधान करू. ठीक आहे. दारूची धंद्याचा सर्रास चालू आहे. हो बरोबर आहे. त्याच्यामुळे आता बरोबर आहे. त्याच्यात मी तुमचं जे म्हणणं आहे ते सगळ्या मॅटरची चौकशी होईल आणि त्याच्यात जे जबाबदार आहे त्याच्यावर ऍक्शन होईल. हे तर क्लिअर तुमच्या समोर सांगतो मी. ठीक आहे. 2 दिवसात झाली पाहिजे. त्याला फाशी झाली पाहिजे. ठीक आहे. आता मला FIR दाखल करू द्या. FIR दाखल होऊन पुढचा सगळा जे तपास आहे ते योग्यरित्याने करू द्या. आपण लवकर ते लवकर त्याच्यावर ऍक्शन घेऊ. चालेल, पण आम्हाला त्याला ना फाशीच झाली. पण आता तुम्ही ऐकून घ्या. जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे. लवकर कारण आमच्या पण बाकीच्या आया बहिणी आहेत, पुरी आहेत, सुरे आहेत, नाते आहेत, गुती आहेत, कुणी पण आहेत. आम्ही रोज कामात धंद्याला म्हणूनही आम्ही आलो ना. म्हणूनही आम्ही इथे आता व्हिजिट दिली आहे. आमची एवढी मागणी आहे लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरमध्ये तुम्हाला काय आमच्या
राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.